पाकिस्तान जेव्हा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेस शिवसेनेचे विरोधक नेहमी हा एक मुद्दा उपस्थित करतात की बाळासाहेबांनी मातोश्रीवर जावेद मियादादला बोलवलं होतं. मग काय झालं? बाळासाहेबांनी जावेद मियादादला बोलवलं नव्हतं. तुम्ही अभ्यास करून बोलायचं, अभ्यास करून बोला, माहिती घेऊन बोला. जावेद मियादाद दिलीप वेंगसरकर यांच्याबरोबर त्यांना भेटायला आला होता आणि जावेद मियादाद दिलीप वेंगसरकर बरोबर आहे हे मातोश्रीला कल्पना नव्हती. तिथे आल्यावर कळलं. माझ्याबरोबर एक गेस्ट येत आहेत हे दिलीप वेंगसरकर यांचं म्हणणं होतं. दिलीप वेंगसरकर हे भारतीय क्रिकेटचे कर्णधार होते, ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत आणि त्यानंतर त्यांना जी वेळ दिली त्यांच्याबरोबर जावेद मियादाद होते. जावेद मियादाद तिथे आल्यावर बाळासाहेबांनी पाहुणचार केला आणि जाताना सुनावलं, पाकिस्तानची वकिली इथे करायची नाही, पाकिस्तान बरोबर कोणत्याही प्रकारे क्रिकेट आम्ही खेळणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान काश्मीरमध्ये आणि देशभरामध्ये आतंकवाद अतिरेक घडवून आमच्या सैनिकांचे आणि जनतेचे बळी घेते आहे तोपर्यंत पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू देणार नाही हे ठणकावून सांगण्याची हिंमत माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. आता बघा, आता पाकिस्तान बरोबर हातमिळवणी करून क्रिकेटचा उद्धार करतायत हे लोक. नाही, पण मग शिवसेना युबीटीची यावर भूमिका काय की आशिष शेलारांचा राजीनामा मागितला जाईल? आम्ही काय, आमची कशाला भूमिका आम्ही द्यायची? अहो, त्यांना कळलं पाहिजे ना, पाकिस्तान बरोबर हातमिळवणी करून क्रिकेटचा उद्धार करायचा की नाही. पाकिस्तान बरोबर हातमिळवणी आहे हे मी म्हणत नाही, हे त्यांचेच लोक म्हणाले असते, दुसरं कोणी असतं तर. हे त्यांनी बोंब मारली असती, बांग मारली असती. पण आज पाकिस्तानच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसण्याचं शौर्य आणि प्रखर राष्ट्रवाद महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने दाखवल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंनी आशिष शेलार यांचा सत्कार केला पाहिजे वीर सावरकर सभागृहामध्ये. वीर सावरकर स्मारकाकडे किंवा तिथे RSSच्या मुख्यालयात वगैरे मोठा सत्कार केला पाहिजे, मोठा सत्कार. जय शहांच्या हस्ते.